श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 5. श्री दत्त समर्थ. गुरु म्हणे शिष्या परीस, गर्ग सांगे अर्जुनास, जंभ नामे दैत्य खास, भूतळी वास जयाचा. जिंकोनी नृपमंडळ, स्वाधीन केले भूमंडळ. तो अजय झाला सबळ, महाखळ दारुण. आता जिंकावे देवांसी, हिसकून घ्यावे स्वर्गासी. म्हणून एका भृत्यासी देवापासी पाठवी. देवी न मानिता सत्वर, मिळवोनिया असुर. स्वर्गी आला जंभासूर, समरधीर शूर जो. मग देव जाओन, इंद्रा सांगती वर्तमान. इंद्रे देवसेना घेऊन, दैत्य कंदन आरंभिले. तो संग्राम दारुण, देव घेती दैत्यांचे प्राण. दैत्या अंगी नुरे त्राण, अंगी बाण झोंबता. दैत्य करी पलायन, जंभासुरे पाहून. दैत्या मागे वळवून, सरसावून ये पुढे. पुढे होऊनी जंभासूर, देवा करी जर्जर. नाना शस्त्री देता मार, ते निर्जर घाबरले. न हटे तो दनुज, थकले सर्व दिविज. पळता वाटे लाज, देवराज ते पाहे. एरावता रूढ होऊन, हाती वज्र धरून. इंद्र करी दैत्य मर्दन, दैत्य मरोनी जाता ते. दैत्याचे देह तोडी, वज्रे मस्तके फोडी. वाहना वरोनी पाडी, मोडी हस्त पादादिक. कोरोनी वज्र प्रहार, मूर्छित केला जंभासूर. तथापि तो महाशूर, वेगे सत्वर उठला. केले इंद्रा जर्जर, पडविले निर्जर. करोनी शब्द थोर, झाला असुर तो विजयी. सर्व दैत्य घेऊन, अमरावतीत जाऊन. इंद्रपदी बसून, इंद्र आपणा म्हणवितो. देवा भूतडी घालून, दिक्पालांचे अधिकार घेऊन. त्रैलोक्य आपुलेसे करून, भोगी आपण यज्ञभाग. जेथे देव असती, तेथे दैत्य जाओनी भिडती. देव मेरू गुहेत लपती, अन्य गती नसे जया. सर्व देव मिळवूनी, गुरुपाशी येवोनी. दुःख निवेदिती वंदुनी, दीन होऊनी दुःखातुर. गुरो आमुची ही स्थिती, पुढे आमुची काय गती. शत्रू आम्हा नावरती, खचली मती आमुची. गुरु म्हणे वासवा, कोणी न टाळी दैवा. जे जे होणार जेव्हा, ते ते तेव्हा होतसे. आता तुम्ही सत्वर, जावे सह्यगिरीवर. तेथे वसे देववर, अत्रि कुमार श्री दत्त. परमात्मा तपोधन, करी शरणांगत रक्षण. तो करील कृपेक्षण, दुःख हरण शरण तो. जो मनी धरी धीर, त्याला देईल तो वर. तुम्ही चला सत्वर, सेवा तत्पर होऊनी. ते गुरुवाक्य मानून, गुरु चरण वंदून. दत्ताश्रमी देवगण, येऊन भावे वंदिती. दिसे मूर्ती आजानुकर, सर्वावयवी सुंदर. अप्रत्यर्क मनोहर, दिगंबर विशालाक्ष. प्रफुल्ल कमल मुख, रूप दिसे सुरेख. कुंभू कंठ त्रिरेख, पाहता सुख अपार. नगर युवती मांडीवर, घेऊन या वारंवार. चुंबन घेई धरोनी कर, प्रेम भर आणोनी. स्वये अनघ असोनी, अनघा नामे स्त्री लागोनी. पाचारी तो मद्यपानी, आसक्त होऊनी मत्त दिसे. असे त्याचे रूप पाहून, देव दूरी राहून. करती साष्टांग नमन, न मन दे त्याकडे श्रीदत्त. श्रीदत्त चालता चालती, उभे होता उभे राहती. बैसता बैसती, नमन करती पुन्हा पुन्हा. असा बहुकाळ गेला, श्रीदत्ते प्रश्नही न केला. खेद वाटे देवांना, धिक्कारिती आपणाते. अहो आम्हा तपोबळ, नाही किंवा भावबळ. म्हणून उपेक्षी केवड, भक्तपाड हा गोविंद. आता हाची निर्धार, येथ टाकू कलेवर. जवन मिळे अभय कर, परमेश्वराचा आम्हासी. असे म्हणून ते देव, न सोडिती तो ठाव. होता त्यांचा दृढ भाव, दत्त देव बोलत असे. सोडून या स्वर्गस्थान, येथे का केले आगमन. का वाळले तुमचे वदन, कदन कोणी केले की. ऐसे वचन ऐकून, श्री दत्त करुणी नमन. बोलती होवो निदीन, ते गिरवाण दुःखित. जगत प्रभो देव देव, सर्वज्ञ तू जानसी सर्व. जंभ नामा दानव, महावैभवे मातला. तेने आराधुनी भर्ग, घेतला आमूचा स्वर्ग. तेथे वसती दैत्यवर्ग, आमूचा मार्ग काय आता. तेने घेतले यज्ञ भाग, तोच भोगी सर्व भोग. ज्यावरी शस्त्र प्रयोग, न चाले भंग नसे ज्याचा. तू तरी परमेश्वर, आम्ही तुझे किंकर. शत्रूचा करी संहार, आता उशीर न लागावा. प्रळयी हा ब्रह्मांड गोल, न लागता एक पळ. जाडीसी एकला सकळ, कायसा वेळ दैत्य दळणी. आम्ही सर्व गताधिकार, करू भूमीवरी संचार. होऊन लाचार जसे नर, तू कृपा सागर तारक हो. देवा आम्ही तुझे भक्त, तूच आमुची गती व्यक्त. आता तत्पदी झालो सक्त, दुःख मुक्त करी आता. श्री दत्त बोले हसून, स्त्रीचे उच्छिष्ट खाऊन. भ्रष्ट झालो मी पिऊन, पानशेष दूषित मी. मद्यासक्त मी न वशी, माझी स्थिती झाली अशी. व्यर्थ तुम्ही मजपासी, आले तर शीघ्र चला परत.
स्त्री संयोगे ए पतन, स्त्री संभोगे दुःख दारुण, देवे स्त्रीचे उच्चिष्ट पान, करोनी भ्रष्ट झालो मी. आता पुढे काय गती, हेही येतसे चित्ती, धर्माधर्माची नसे खंती, पाप पुण्याची गणती मग कैची. असे श्री दत्ताचे वचन ऐकून या देवगण, गुरु वचन स्मरण नमन करून बोलती. भगवान हे तव यथार्थ, जे माया रचित पदार्थ, ते व्यापिले हा उच्चिष्टाचा अर्थ, भ्रष्ट पदार्थ जीवत्व. मद्य हे मोह प्रमाद, ह्याचा जीव घे स्वाद, तू ईश्वर स्वच्छंद, भेद परिच्छेद तुझ नाही. तू अनग अनग आहे असे तसी, तव शक्ती निश्चयसी. विद्या तुझसी अभिन्न हे, सूर्याची प्रभा जशी, विप्र आणि चांडाळ्यांसी स्पर्शिता पुण्य पापाशी. न घे तशी तव शक्ती, तुझा होता अनुग्रह, कोण करील निग्रह. अज्ञार्थ हा धर्मसंग्रह, सुज्ञ आग्रह धरील. श्री दत्त वदे हे जरी, निश्चित केले अंतरी, दुःख जाईल दुरी, मिळेल वरी गती सत्य. आता तुम्ही शीघ्र चला, युद्ध करून शत्रूला, येथे आणा त्याला, निवीर्य करीन क्षणार्ध. ऐसे वचन ऐकून देव करती वंदन, शत्रू समोर जाऊन धैर्य रण आरंभिले. दैत्य बळे मार देती, देव तेथून पडती, दैत्य पाठीसी लागती, आश्रमा येती श्री दत्ताच्या. मागे दैत्यही पातले, दत्ताश्रमी प्रवेशले, तेथे स्त्रीरत्न देखिले, ते भुलले पाहून, कनक आणि कांता, भ्रम करती अवलोकिता. जेन भुलती तया तत्वता, पूर्ण मुक्तता जाणावी. जिची अंगे सुंदर, पद्मपत्र समनेत्र, प्रफुल्ल कमलसे दिसे वक्र, विचित्र गात्र मनोहर. ओठ बिंबा समान, हिरे भासती रदन, स्वर्ण कलशा परिस्तन, रूपमंडन न वर्णवे. अशी ती सुंदर नारी, श्री दत्ताच्या अंकावरी, बैसली ती त्या असुरी, पाहिली नेत्री मनोज्ञ. दैत्य मोहित होऊन, तिचा अभिलाष धरून, देवा देती सोडून, होऊन दे कामातुर. न करिता प्रयत्न, आम्हा मिळाले स्त्रीरत्न, निर्बळ हेची सपत्न, याचा यत्न कायसा. देव मागे येतील, तरी ते ठार मारतील, असे बोलून दैत्य खल, शिबिका पुढे आणती. दत्ताच्या मांडीवरून त्या नारी ते उचलून, शिबिकेत बसवून मस्तकी घेऊन चालले. देव तटस्थ पाहती, काही बोलू न शकती. दत्त बोले तयांप्रती, नेली सती दैत्यांनी. दोषां माझी विषजे, परांगणा स्पर्श दोष, जाडील कूड निशेष, न निमेष न लागता. याही केले महापातक, यांना लागला कलंक, हतबळ हतश्रीक, उभय लोक भ्रष्ट झाले. साक्षात लक्ष्मी हे मच्छक्ती, दैत्य मस्तकी बसली ती, तोडून त्यांची शिरे सती, येईल मागुती सत्वर. दैत्य झाले मृतोपम, करा यांसी संग्राम, तुमचा हे एक रोम, न तोडतील निश्चय. आता तुम्ही निमित्त मात्र, उठा देव हो सत्वर, का लावता उशीर, न धरा दर हृदयात. ऐकून या असे वचन, देवी विश्वास देऊन, हाती शस्त्रे घेऊन, जाऊन दैत्या मारती. कोणी तोडून पादाग्र, कोणी तोडी ती शिर, कोणी तोडी ती कर, पाठीवर मार देती. क्रोधावेशे निर्जर, देती शस्त्रांचा मार, दैत्या पाडती भूमीवर, पूर्ववैर्य स्मरोणी. केला परस्त्री संपर्क, त्याची थोर पातक, तेने झाले निस्तेजस्क, महामूर्ख दैत्य ते. जरी देव हाणिती, तरी वरी हात न करीती, गेली तयाची शक्ती, नाठविती मंत्रांसी. श्रीच्या कृपेने अमर, जय पावले सत्वर, मेले ते सर्व असुर, श्री दत्त वर प्रभावे. मग शक्ती येऊन, दत्ता अंकी बैसून, प्रेम घेई चुंबन, तव सुरगण पातले. येऊनी वंदिती चरण, दत्त वदे हो देवगण, तुम्ही करोनियारण, दैत्यगण मारिले. भयंकर जंभासूर, त्यासी युद्ध केले घोर, मारिले सर्व असुर, विजय थोर घेतला. उभारिला विजयध्वज, धन्य हो तुम्ही दिविज, माझी ही रक्षिली लाज, स्त्री ही आज सोडविली. तुम्ही केला उपकार, काय करू प्रत्युपकार, माझे अंगीच तो निर्धार, जिरो अमर शूर हो. ऐसे ऐकूनी वचन, चकित झाली देवगण, वंदुनी प्रभूचे चरण, गदगद वचन बोलती. नमो नमस्ते जनार्दन, बोलो निया कूट वचन, मोहविसी आम्हा लागून, कार्य करून स्वयेची. जे दैत्य आम्हा बांधती, ज्याला कोणी न जिंकती, ते मारविले आम्हा हाती, आमुची शक्ती हे नोहे. काष्टाची बाहुली जेवी, सूत्रधार खेळवी, जयश्री आम्हा करवी, घेवविली तेवे दयाळा. आमुची कायसी मती, आमुची कायसी शक्ती, स्वल्पही नसता भक्ती, केली मुक्ती आमुची. तू अससी स्वतंत्र, आम्ही खास परतंत्र, बांधोनिया कर्मसूत्र, माया यंत्री भ्रमविसी. तुझा नेनो अंत पार, तुला जोडू दोन्ही कर, भूमीवर टाकू शरीर, चरणी शीर ठेवू हे. जय जय भय हारिण, भक्त चित्तानुसारिण.
सतत विनीत तारेण मर्त्य कृत्यानुकारेण सदय हृदयचारिण देव देवाब्जधारिण अवित विनित हारिण ते नमच्चित्त हारिण ऐसा स्तविता श्रीदत्त होऊन या प्रसन्न चित्त म्हणे देव हो अप्रमत्त होऊन स्वर्ग भोग घ्या. मी तुम्हा झालो प्रसन्न मागून घ्या वरदान माझ्या भक्त्या काय नून मी आसन्न नित्य जानसी. देव म्हणती विनयसी जरी आम्हा वर देशी भक्ती द्यावी निश्चयसी दिवा निशी प्रेमयुक्त. मग तथास्तु म्हणे आत्रेय देव वंदोनिया पाय ते ज्याचा टळला अपाय काही उपाय न करिता चित्ती दत्ता चिंतोनी पुन्हा पुन्हा नमोनी देव जाती स्वर्ग भोवनी घेती जाऊनी स्वाधिकार. अद्यापि देवांसह इंद्र पावोनी आनंद सांद्र नित्य दर्शना येती वितंद्र भावे योगींद्र पदांच्या. गर्ग म्हणे रे अर्जुना बरवी तुझी वासना जाई दत्तांच्या दर्शना तो कामना पुरविल. होऊन या निसंशय भावे धरिता त्याचे पाय केवी घडल अपाय हा उपाय वेद सांगे. एकूणी गर्गाचे वचन द्रवले अर्जुनाचे मन भक्त्युकंठित होऊन बोले वचन गर्गाप्रती. धन्य धन्य तू मुनी अससी की महाज्ञानी भक्ती उपजविली माझ्या मनी दत्ताचरणी सादरे. मी करीतो गमन द्यावे मला वरदान दत्ताचे घडावे दर्शन हेची मन चिंतित असे. गर्ग तथास्तु म्हणता तो अर्जुन धरी पंथा एकला सह्याद्री वरता येता झाला सत्वर. जेथे जड वाहे मुंजूड वाटे परम शीतळ वायू राहे निच्चळ गाती कोकिळ कोमल स्वरे. जेथे घनदाटी वृक्षांची नित्य वस्ती पक्ष्यांची समृद्धी हो फलपुष्प्याची दुःखाची नच वारता. जेथे वैर सोडूनी व्याघ्र धेनू मिळोनी एकत्र खेळती त्यावनी आश्रम मुनीचा देखिला. जेवी साजे नंदन वन तेवी ते आश्रमस्थान तेथे जाऊन अर्जुन अत्रिनंदन पद देखे. देखुनी पदचिन्हासी उल्हास झाला रायासी गुरु म्हणे दीपकासी वर्णिता त्यासी नवल वाटे. इति श्री दत्त महात्म्ये श्री वासुदेवानंद सरस्वती कृते पंचमोध्याय श्री गुरुदत्तात्रेयाय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आजची झालेली सेवा श्री स्वामींच्या चरणी व दत्त महाराजांच्या चरणी समर्पित करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.